ती मित्रांनो, रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन केलं असेल तर तुम्हाला 12 अंकी नंबर पाहायला वगैरे मिळेल. 12 आणि रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन अजून केलं नसेल तर तुम्ही जवळच्या रेशन कार्डच्या ऑफिसला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट जमा करा. डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला हे 1 ते 1.5 महिन्यानंतर रेशन कार्ड ऑनलाईन पाहायला मिळेल. तर सर्वात प्रथम तुम्हाला इथं Google प्ले स्टोअर ओपन करताना मेरा रेशन ॲप हे ऑप्शन चूज करायचं आहे. त्याच्यानंतर इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर इथे आधार सीडिंगमध्ये हे आधार कार्ड नंबर घराच्या कोणाच्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर तुम्ही टाकू शकतात. आधार कार्ड नंबर टाकल्यानुसार तुम्ही इथे बघू शकतात की आपला नंबर हे डिस्प्ले केलेला आहे का. तर इथे तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि आपल्या घराचे सगळ्यांच्या व्यक्तींची नावं लावले का ते पण सुद्धा पाहायला वगैरे मिळेल. याचा फायदा तुम्हाला रेशन कार्डचा जो आहे तो हॉस्पिटलच्या कामासाठी आणि आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकेल. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.